कोणत्या गावाला पत्र पाठवा, हरी थारा नामाचे हजार, काही नाम लिखवा करे, रोज रोज बदले मुक्काम, काही धाम लिखवा करे. पण मी भगवंताला काय सांगू? उद्धवजी म्हणतात, गोपिका म्हटल्या सांगत्या तुझ्या भगवंताला, मेल्या त्या गोपिका झाली त्यांची राख, वाजवी मुरली तया जागा. तुझ्या देवाला सांग त्या गोपिका मेल्या, त्यांची राख तिथे झालेली आहे. तुला जर एखाद्या वेळेस आठवण आली तर त्या राखेजवळ जाऊ थोडी बासरी वाजवा. गोपिकांचं प्रेम पाहिलं महाराज. आणि उद्धवाचा अहंकारच नाही साधारण. आतापर्यंत तत्वज्ञानाचा गोष्टी करणारा उद्धव रडायला लागला आणि गोपिकांना म्हणायला लागला, गोपिकांनो, मला ज्ञानाचा अहंकार झालेला होता, पण तुम्ही मला जाणीव करून दिली की ज्ञानाही पेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे. उधो सुधो सब भय सुनिए गोपिका के बोल, ज्ञान बजावे टीम की और प्रेम बजावे ढोल. ज्ञान टिमकी सारखा आहे, टिमटिम केलं की बंद, पण प्रेम एका ढोला सारखा आहे ज्याचा आवाज गगनापर्यंत जाऊ. उद्धवजी म्हटले, मला माफ करा आणि आता तुम्हीच मला ज्ञान सांगा, भगवंताच्या प्रेम लक्षणा मुक्तीचं ज्ञान सांगा. आणि ज्या वेळेला या गोपिकांनी भगवंताच्या प्रेम लक्षणा भक्तीचं ज्ञान उद्धवजीला सांगितलं, त्यावेळेला उद्धवजीच्या मनामध्ये गोपी भाव तयार झाला महाराज. उद्धवजी स्वतः गोपिकांसारखं होण्याची इच्छा त्या ठिकाणी प्रगट करतात. आणि असं वर्णन आहे, उद्धवाने गोपिकेचा वेश धारण केला आणि भगवान परमात्म्याला उद्धवजी आराधना करायला लागले. मारी चोंदडी वसंती रंगाई तेरे मारा सावरिया, रंगाई तेरे मारा सावरिया, मैं थारा संग डोलो. मारी चोंदडी वसंती रंगाई तेरे मारा सावरिया, रंगाई तेरे मारा सावरिया, थारा संग डोलो.
गोपीभाव धारण केला. 2 मिनिटासाठी का होईना आपण सगळेच त्या ठिकाणी गेलो, बरोबर ना महिला मंडळ? गेल्या होता ना तुम्ही त्या ठिकाणी? तुमच्या डोळ्यासमोर उद्धवजीचा प्रसंग तयार झाला ना, आणि हे व्हायला हवं कथे. म्हणून उद्धवाचा अहंकार नाहीसा झाला आणि उद्धवजी निघून गेले महाराज गोकुळामध्ये. त्यावेळेला उद्धवजी असं म्हणतात की 6 महिने राहिले गोकुळात आणि नंतर गेल्याबरोबर देवाला बोलायला लागले, देवा तुझ्यासारखा निष्ठुर व्यक्ती मी पाहिला नाही. त्या गोपिका किती प्रेम करतात तुझ्यावर, तरी तू त्यांना भेटण्यासाठी जात नाहीस. त्यावेळेला भगवंत म्हटले, उद्धवा आता कळालं तुला मी का रडतो माझ्या गोपिकांसाठी. तुला कळालं का दुःख होतं मला गोपिकांचं आठवण आल्यानंतर. आणि मग उद्धवाने माफी मागितली, देवा चुकलं माझं, मला अहंकार झाला होता, पण खरोखर ज्या वेळेला मी गोकुळामध्ये गेलो माझा अहंकार नाहीसा झाला. ही लीला या ठिकाणी शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात. आणि हा उद्धव गोपी संवाद सांगितल्याच्या नंतर आणखी एक लीला शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात. आस्ती प्राप्तिश्च कंसस्य महसी कृतते कृता. आस्ती प्राप्तिश्च कंसस्य. आस्ती आणि प्राप्ती या कंसाच्या 2 पत्न्या होत्या, जरासंधाच्या मुली होत्या. ज्या वेळेला भगवंताने या कंसाला मारलं, जरासंधाला राग आला, कारण आपल्या जावयाला या कृष्णाने मारला. म्हणून याने 23 औक्षहिणी सैन्य गोळा केलं आणि मथुरेवरती स्वारी केली. संपूर्ण महाभारताचं जेव्हा युद्ध झालं त्यावेळेला त्यामध्ये केवळ 18 औक्षहिणी सैन्य होतं, पण याने 23 औक्षहिणी सैन्य गोळा केलं, मथुरेवरती स्वारी केली. भगवंत दैत्यांना मारायचे, हा पुन्हा त्या ठिकाणी स्वारी करायचा. असं करता करता याने मथुरेवर 17 वेळेला स्वारी केली महाराज. एक वेळा तर काल यवनाला सोबत आणलं, काल यवनाला पाहिलं आणि भगवंत रणांगणातून पळून गेले. कारण या काल यवनाला एक वरदान होतं की यदू कुठलाच पुरुष तुझ्या समोर टिकणार नाही, म्हणून भगवंत पळून गेले. तेव्हापासून भगवंताला एक नाव प्राप्त झालं, बोलिये रणछोडराय भगवान की. झोपल्या बाय बोलिये कृष्ण भगवान की. आज आपली चार्जिंग 80% झालीच पाहिजे, आवाज थोडा जोरात येऊ द्या. गोपाल कृष्ण भगवान की. महिला मंडळाचा आवाज कमी आहे. तुम्ही जेवण केलं नाही का? केलं ना महिलांनी? एक बार और जोर से गोपाल कृष्ण भगवान की. वाह वाह. झाली आपली चार्जिंग जवळपास 70-75 वर आली आहे. आज 80 पर्यंत जायला हवी, 5% होईल लग्नापर्यंत. हा मोबाईल चार्जिंग करायचा महाराज आपल्याला उद्यापर्यंत, नाहीतर पुढल्या वर्षापर्यंत चार्जिंग टिकणार नाही आमची. मोबाईल बंद पडण्याची दाट शक्यता आहे, म्हणून चार्जिंग करावंच लागणार आहे. तर भगवंत रणांगणातून पळून गेले, म्हणून रणछोडराय नाव प्राप्त झालं. पुन्हा पुन्हा हा स्वाऱ्या करायचा, पुन्हा पुन्हा त्यांना पराभूत करायचे. भगवंत देवाने विचार केला, आणखी किती दिवस पर्यंत हे सगळं सहन करायचं. म्हणून भगवंताने विश्वकर्म्याला सांगून समुद्राच्या मध्यभागी द्वारकेची निर्मिती केली. आणि मथुरेमधलं सगळं जे लोक होते, सैन्य होतं,
होतं हे सगळे लोक त्या ठिकाणी द्वारकेमध्ये पाठवून दिलेले आहे. आता द्वारकेमध्ये सगळे आल्यानंतर मोठ्या भावाचा विवाह म्हणून पहिल्यांदा बलराम दादाचा विवाह करण्यात आला. रैवत नावाचा राजा आहे, त्याची रेवती नावाची सुंदर अशी कन्या आहे. आणि एकदा या रैवत राजाने ब्रह्मदेवाला विचारलं, म्हटले माझ्या मुलीचा विवाह मी कोणाबरोबर करू? त्यावेळेला ब्रह्मदेव सांगतात की भगवान परमात्म्याचे मोठे बंधू आहेत बलराम दादा, तुझ्या मुलीचा विवाह तू त्यांच्याच बरोबर कर. मग त्या ठिकाणी बलराम दादा आणि रेवती मातेचा विवाह सुसंपन्न झाला. शुभमंगलम सावधान. सावधान या शब्दात एवढी ताकद आहे. सावधान म्हटल्याबरोबर असे बसलेले होते, असेच झाले सगळे. सावधच होऊन जातो महाराज. सावध सावधान वाचे वदा नारायण. समर्थ रामदास स्वामी म्हणतात सावधान झालं पाहिजे माणसाने. सावध सावधान वाचे वदा नारायण. आमच्या जीवनाचा एक एक काळ चाललेला आहे. 10, 20, 25, 30, 40, 50, 100 पर्यंत आयुष्य आहे. कोणी किती काळ जगतो याची काही शाश्वती नाही. म्हणून माणसाने सावध झालं पाहिजे. सावध झालो हरीच्या आलो जागरण. वास्तविक पाहता ज्या दिवशी माणसाचं लग्न असतं त्या दिवशी सावधान हा शब्द यासाठी उच्चारला जातो. सावधान हा शब्द सगळ्यांच्या कानावर पडलाय आणि डोक्यावरही पडलाय. माझ्या सही डोक्यावरही पडलाय, पण आम्ही अजूनही सावध झालो नाही. लग्नाच्या दिवशी त्या ठिकाणी सावध व्हायचं असतं आम्हाला, पण आम्हाला आमचा घागराच सांभाळत नाही. लग्नाच्या दिवशी त्या नवरीला माहीतच नसतं की लग्न घागऱ्याचं नाही, घागराच्या मधातल्या आगऱ्याचं आहे. ती घागरा सांभाळण्यात व्यस्त असते, तिला माहीत नसतं आपल्याला सावध व्हायचंय, त्याला माहीत नसतं आपल्याला सावध व्हायचंय. साधू संत सांगतात मित्र सावध होई लग्न करुणी. सावध व्हायला सांगतात, पण आम्ही काही सावध होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी भगवंताच्या विवाहाची लीला शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात. राजा भीष्म विदर्भाचा राजा आहे भीमक. आधी तो शब्द भीष्मक होता, पण त्याचा अपभ्रंश झाला आणि नाव झालं भीमक. या भीमक राजाला तस्य पंचाभवन पुत्र, याला 5 पुत्र आहे. रुक्मी, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली आणि रुक्मरथ. आणि मग कन्या किती आहे? कन्या एकाच्या वरांगना. कन्या एकच आहे आणि उपवर झालेली आहे. आईचं नाव भागवतामध्ये दिलेलं नाही, पण इतर ग्रंथामधून शुद्धमती असं आईचं नाव आहे. तर रुक्मिणी माता ही बालपणापासून भगवंताची भक्ती करायची आणि बालपणातच संकल्प केला होता, विवाह करेन तर भगवान परमात्म्याशी, वरेन तर भगवान परमात्म्याला. परंतु जशी ही मोठी व्हायला लागली, घरामध्ये लग्नाची चर्चा झाली आणि हिचा जो भाऊ होता रुक्मी, त्याने सांगितलं माझ्या बहिणीचा विवाह मी शिशुपालाबरोबर ठरवलेला आहे. हे ऐकल्यावर रुक्मिणीला दुःख झालं आणि मग रुक्मिणीने मनामध्ये ठरवलं, श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. तुम्ही म्हणाले तर दोन्ही सारखंच झालं. मी त्या दिवशीच तुम्हाला बोलून गेले, मराठी भाषा फार विचित्र आहे, शेवटपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. काय भानगड आहे महाराज? तिला सांगायचं आहे श्रीकृष्ण नवरा
नवरी मी. जर श्रीकृष्ण नवरा असेल तर त्याची नवरी व्हायला मी तयार आहे. पण शिशुपाल नवरा न वरी मी त्याला वरणार नाही. शब्द सारखे आहे पण अर्थ मात्र वेगळा आहे. म्हणून श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा न वरी मी त्याला वरणार नाही. दुःख वाटलं, काय करावं म्हणून सुदेव नावाच्या ब्राह्मणाला बोलवलं आणि एक 7 श्लोकाचं पत्र रुक्मिणी मातेने लिहिलेलं आहे आणि सांगितलं माझा निरोप भगवान परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचवा. तर त्या श्लोकामध्ये रुक्मिणी मातेने पत्रामध्ये 7 श्लोक लिहिलेले आहे. सुदेव नावाच्या ब्राह्मणाचं पत्र दिलं. सुदेव ब्राह्मण भगवान परमात्म्याकडे पत्र घेऊन जातात. भगवंताने ते पत्र पाहिलं आणि वाचायला लागले. भगवंत त्यामध्ये लिहिलं होतं श्रुत्वा गुणान् भुवन सुंदरं शृण्वतां ते निर्विश्य कर्णविवरे हरतो गतापम रूपं दृशां दृशिमतां अखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशती चित्रमपत्रपं मे. देवा, संस्कृत भाषेमधलं हे पत्र आहे 7 श्लोकांचं. मी तुम्हाला दोन्हीही भाषेत या ठिकाणी समजावून सांगतो. त्या श्लोकामध्ये लिहिलेलं आहे रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभा. देवा, त्रिभुवन सुंदर असे तुमचे गुण ऐकून तुम्ही माझ्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रेम पत्र आहे महाराज रुक्मिणी मातेचं. कारण पूर्वी प्रेमही होतं आणि पत्रही होतं. आता प्रेमही राहिलं नाही आणि पत्रही राहिलं नाही. आता आमच्याकडे स्मार्टफोन आलेला आहे, याच्यावर दिवसभर आमचे बोट चालतात. प्रेमही नाही, पत्रही नाही. पूर्वी प्रेम आणि पत्र दोन्ही होते. म्हणून रुक्मिणी मातेचं पत्र आहे आणि एवढं सुंदर पत्र आहे की सगळ्या जगाला वाचून दाखवण्यासारखं. आमचे पत्र मायबाप नाही वाचू शकत, हे सगळ्या जगाला वाचून दाखवण्यासारखं आहे. देवा, बरं रुक्मिणी मातेने देवाला पाहिलंही नव्हतं. रुक्मिणी माता म्हणते आहे त्रिभुवन सुंदर असे तुमचे गुण ऐकून तुम्ही माझ्या मनात प्रवेश केलेला आहे आणि आता तुम्ही माझ्या मनातून बाहेर निघणं शक्य नाही. मग भगवान परमात्मा म्हणेल रुक्मिणी तुझी काय इच्छा आहे. बघा, हे पत्र रुक्मिणीने लिहिलेलं आहे. ह्या पत्रातले प्रश्नही रुक्मिणीचे आहेत आणि देव समजून उत्तरही तिनंच लिहून टाकलं. उत्तरही तिचे, प्रश्नही तिचे. तुम्ही म्हणाल देवा मग तुझी काय इच्छा आहे. तर देवा, मला तुमच्या बरोबर विवाह करण्याची इच्छा आहे. पण तुम्ही म्हणाल देवा तुला माहिती आहे का रुक्मिणी विवाह कोणाकोणाचा होत असतो. समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. शील समान असलं पाहिजे, व्यसन समान असलं पाहिजे. म्हणजे हा जर दारू पित असेल तर हिलाही दारू पिण्याची सवय असली असं त्याचा अर्थ नाही बरं का. समानशीलेषु व्यसनेषु सख्यम म्हणजे हिला जर भागवताची आवड असली तर त्यालाही भागवताची आवड असली पाहिजे. आम्ही दोघं तसेच आहे, आम्ही दोघंही भागवतकार आहे. असा विवाह झाला पाहिजे. समानशीलेषु व्यसनेषु सख्यम, दोघांचं शील आणि व्यसन सारखं असलं पाहिजे. आणखी कोणाकोणामध्ये विवाह होत असतो. शास्त्र सांगतं ययो ययो समम रूपम ययो ययो समम कुलम ययो ययो समम वित्तम तयो विवाह मैत्रींच. कुल समान पाहिजे, समम कुलम समम वित्तम धन समान पाहिजे. एक राजा एक भिकारी अशामध्ये विवाह होऊ शकत नाही. ययो ययो समम रूपम, दोघंही दिसायला जवळपास सारखे असावे, नाहीतर एक काळा कुठं आहे आणि एक गोरीपान आहे, त्यांच्यामध्ये विवाह होऊ शकत नाही. समम रूपम समम कुलम समम वित्तम तयो विवाह मैत्रींच, त्यांच्यामध्ये विवाह त्या ठिकाणी झाला पाहिजे.
मग तुम्ही म्हणाल आपल्यामध्ये समानता आहे का? तर आपल्यामध्ये फार समानता आहे देवा. कशी काय काय कात्वा मुकुंद महती कुलशील रूपा विद्या वयो द्रविण धाम अभिराम तुल्यम धीरा पतिं कुलवतीं नृणीत कन्या कालेन्द्र सिंह नरलोकमनो विरामम. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फार समानता आहे. तुम्ही जसे सुंदर आहात मीही दिसायला सुंदर आहे. तुमचं कुळ जसं उच्च आहे आमचंही कुळ उच्च आहे. तुम्ही जसे धनवान आहे मीही धनवान आहे. आपल्यामध्ये साम्यता आहे. पण तुम्ही म्हणाल देवा रूपा कुलाचा जोड जमला. नवरीला नवरा मुलगा पसंत आहे, मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी दोघी पसंत आहे. पण देण्या घेण्याचं काय काय हुंड्यामुळे लग्न मोडतात. मग रुक्मिणी तुम्हाला हुंडा काय देणार? बघा देवाने काही बोललेलं नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं प्रश्नही रुक्मिणीचे आणि उत्तरही तिचेच. तुम्ही म्हणाल मग हुंडा म्हणून काय देणार? तर ही हुंड्याची प्रथा आपल्या समाजामध्ये बरोबर. वास्तविक पाहता भगवंताने देवा रुक्मिणीला काहीच हुंडा मागितलेला नाही. ती म्हणते आहे की हुंडा म्हणून द्यायला माझ्याकडे तुमच्यासाठी भरपूर काही आहे. मी जीवनभर जे जप केलेलं आहे, बालपणापासून तुमची भक्ती केलेली आहे, हेच हुंड्याच्या स्वरूपात मी तुम्हाला देईन. माझं पुण्य देईन मी तुम्हाला. पण आपल्या समाजामध्ये या हुंड्याच्या पायी कितीतरी मुली जिवंत जाळल्या जातात. महाराज सुंदर मुली असतात, सुशिक्षित असतात, पण या हुंड्याच्या पायी जाळल्या जातात, मारल्या जातात. गरीब लोकांकडे हुंडा देण्यासाठी पैसा नसतो. 5-5 लाख हुंडा मागतात लोक. आणि या हुंड्याच्या पायी कितीतरी मुलींची जीवन उद्ध्वस्त झालेली आहे. काही मुलींचा लग्न झाल्यावरही हुंड्यासाठी छळ होतो. जरा विचार करा. एक बाप आपला काळजाचा तुकडा देतो तुम्हाला. ज्यावेळेस एक बाप एका बापाला एक मुलगी होते, त्याचं पालन पोषण तो करतो, मोठी होते, लग्नाच्या वयामध्ये येते. सामान्य विचार आहे एखाद्या माणसाने जर तुम्हाला तुमच्या खिशातला पेन मागितला तर तुम्ही 10 वेळा विचार करता याला पेन द्यायचा की नको. पेन 10 रुपयाचा पण सहजासहजी देऊन टाकत नाही. विचार करा, एक मनुष्य स्वतःचा जीव, स्वतःचा काळजाचा तुकडा आपल्या हवाले सोपवून टाकतो, त्या बापाचा जीव कुठे असेल? आणि तरीही आम्ही समाजामध्ये हुंड्यासाठी अडून बसतो. महाराज हुंडा हा पापाचा हंडा आहे. आज सगळे लोक ओरडतात आमची सून आमच्याशी चांगली वागत नाही, आमची सून आमचा सांभाळ करत नाही. ज्या वेळेला तिच्या बापाजवळ पैसा नव्हते तुम्ही हुंड्यासाठी अडून बसले होते. तिचा बाप विनवणी करत होता एवढ्यामध्ये हे करा असं करा, पण तुम्ही हुंड्यासाठी अडून बसले. आणि जर तुम्ही हुंडा घेतला असेल तर तुमची सून थोडाही तुमचा आवाज सहन करणार नाही. तुम्ही काही बोलले म्हटले फुकट नाही आली, बापाने खनखन पैसा मोजून दिला, तुमचा सन्मान ती करणार नाही. तुमच्याविषयी मान सन्मान तिच्या मनात राहणार नाही. आणि तुम्ही जर हुंडा घेतला नाही तर तिच्या मनामध्ये सन्मान राहील की हेच ते माणसं होती ज्या वेळेला माझ्या बापाकडे पैशाची सोय नव्हती तेव्हा यांनी एवढं वाक्य म्हटलं, आम्हाला मुलगी द्या, आम्हाला बाकी काही नको. म्हणून हुंड्याची प्रथा या समाजामधून बंद झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्हीच केली पाहिजे. आमच्यापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. आमच्या मुलाचं लग्न असेल, आम्ही कधीही हुंड्यासाठी पडून बसू नये. कधीही मला हुंडा पाहिजे, एवढा हुंडा असेल तरच आम्ही मुलगी देऊ, यासाठी अडून बसू नाही. एखाद्या तरी बापाने निश्चय करावा मी माझ्या मुलाच्या लग्नात हुंडा घेणार नाही. एवढ्या पब्लिक मध्ये आहे कोणी असं जो
सांगेल की मी माझ्या मुलाच्या लग्नात हुंडा घेणार नाही? असेल तर हात वर करा. जर कोणात हिंमत असेल तर हात वर करू शकता. आमच्या काकूसाठी टाळ्या मारा. यांच्या मुलाच्या लग्नात हुंडा घेणार नाही. हा, मुलीच्या लग्नात देणार नाही. घेतला नाही म्हणतात त्यांनी. वा वा, जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणखी कोणी आहे याच्यामध्ये? आमच्या मुलाच्या लग्नात थोड्या उभ्या राहा, थोड्या उभ्या राहा. आपला परिवार आहे सगळा. या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यांच्या मुलाच्या लग्नात हुंडा घेणार नाही. यांनी घेतला नाही, दिलाही नाही. वा वा, जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण भागवत केवळ कथा ऐकण्यासाठी नाही, परिवर्तन करण्यासाठी भागवत आहे. म्हणून आम्ही संकल्प करायला पाहिजे भागवतामध्ये, आम्ही आमच्या मुलाच्या लग्नात हुंडा घेणार नाही. म्हणजे बाकीचे ज्यांनी हात वर केला नाही ते घेणार आहे. तुम्ही तर घेतलाच असेल ऑलरेडी, विषयच नाही. पण इथून पुढे लक्षात ठेवा, मुलाच्या लग्नात हुंडा घेणं बंद करा. त्या तुम्ही हुंडा घेऊन किती घ्याल? 4, 5, 10 लाख घ्याल. ते 10 लाख काही तुम्हाला जीवनभर पुरतील का? नाही. पण त्या मुलीच्या मनात जागा निर्माण होईल की यांनी आमच्याकडून काहीही घेतलेलं नाही आणि जीवनभर तुमचा सन्मान तिच्या मनात राहील. मान सन्मान करेल तुमच्या जीवनामध्ये. एक कोळी समाजाची मुलगी होती आणि तिने तर तिच्या आई वडिलांना खणकावूनच सांगितलं, जो मुलगा हुंडा घेईल त्याच्याशी मी लग्न करणार नाही. आय गो आय, नको लग्नाची घाई, माझ्या लग्नाची घाई करू नकोस आई. जो हुंडा घेईल त्याच्याशी मी लग्न करणारच नाही. आणि आता मुलींची कमतरता आहे, मुलींच्या आई वडिलांनी हुंडा द्यायचा नाही. मुलगी आहे, हुंडा आमच्याकडे नाही, डायरेक्ट सांगायचं. कारण आता यांना मुलीच भेटत नाही, त्याच्यामुळे लग्नात हुंडा द्यायचा. आय गो आय, नको लग्नाची घाई, आय गो आय, नको लग्नाची घाई. हुंडेवाला नवरा करायची नाही, हुंडेवाला नवरा करायची नाही, तुझे घरावी नंदायची नाही. आय गो आय, नको लग्नाची घाई, आय गो आय, नको लग्नाची घाई. हुंडेवाला नवरा करायची नाही, हुंडेवाला नवरा करायची नाही, तुझे घरावी नंदायची नाही.
करणार नाही, मी एखाद्या गरीबाशी लग्न करायला तयार आहे का? गरीबाचे घरा मानपण हाय, माणूस की दैया दिसे गोमाय, पैशाचा तोरा ठाऊक नाही, नांदायला मी तयार आहे, पण तशी घरा मी नांदायची नाही. आय गो लग्नाची घाय, म्हणून माझ्या लग्नाची घाई करू नको. तसं रुक्मिणी मातेने सांगितलं, देवा मी माझं पुण्य तुम्हाला या ठिकाणी द्यायला तयार आहे. आणि आता देवा तुम्ही जर मला घेण्यासाठी नाही आला तर मग मी काय करेन? मी माझा प्राण त्याग करून टाकेन, मी उपाशी राहीन, मरून जाईन, पण मी त्या शिशुपाला बरोबर लग्न करणार नाही. रुक्मिणी मातेची ही अनन्यता पाहिली महाराज, आणि भगवंतांनी विचार केला की आता आपल्याला जायला हवं, म्हणून रथ वगैरे सगळं सज्ज केलेलं आहे. विवाह 3 दिवसावरती आलेला आहे. रुक्मिणीच्या सख्या म्हणतात, अगं रुक्मिणी सगळे पाहुणे मंडळी जवळ आलेली आहे आणि नवरदेवाचीही तयारी, नवरदेवाकडचीही लोक येण्यासाठी निघालेले आहे. तुझं लग्न असो तू हातावर मेहंदी सुद्धा काढली नाही, काही शृंगारही तू करत नाही, मेहंदी काढली नाही, लग्न जवळ आहे. रुक्मिणी माता म्हटल्या, मी मेहंदी सुद्धा काढलेली आहे, तुमच्या डोळ्याने जरी दिसत नसली तर ती मेहंदी आहे कृष्ण नावाची. मैंने मेहंदी रचाई कृष्ण नाम की, मैंने रचाई कृष्ण नाम की, कृष्ण नाम की, गोपाल नाम की, कृष्ण नाम की, गोविंद नाम की, मैंने कृष्ण नाम की, मैंने सजाई कृष्ण नाम की.
सख्या चंदन लावायला आल्या अंगाला. रुक्मिणी माता म्हटल्या, न लावा चंदन अंगी, न घाला विंझण वारा, हरिविन शून्य शेजारू गे माई, माझ्या जीवीचे तुम्ही का घेणेना, माझा बडिया तो पंढरी राणा. मला कृष्णाशिवाय कोणाशीच लग्न करायचं नाही. मला चंदन लावू नका, मला कुठल्याही प्रकारे सजावट माझी करू नका. त्यावेळेला सख्या सांगतात, रुक्मिणी तुझी जर एवढी निष्ठा आहे तर थोडा धीर धर ना. रुक्मिणी माता म्हटल्या, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा बाई हरिविन धीर धरू, कसा बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन रुक्मिया मनला शिशुपाला ते, रुक्मिया मनला शिशुपाला ते, देतो काय करू, हरिविन धीर धरू, कसा बाई हरिविन धीर धरू, गोपाल कृष्ण भगवान की. लाईन म्हणते, कसाही धरा पण धरा, कसा ग बाई हरिविन धीर धरू. रुक्मिणी माता म्हणायला लागल्या. एवढ्या रुक्मिणी मातेने पाहिलंय की समोर सुदेव नावाचे ब्राह्मण येताना दिसले आणि मग आनंद वाटला. ज्या अर्थी सुदेव ब्राह्मण परत आलेले आहे, संत आले म्हणजे भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. रुक्मिणी मातेला वाटलं की आता आपण या ठिकाणी प्रसन्न राहायला हवं, म्हणून सुदेव ब्राह्मण आले आणि सुदेव ब्राह्मणाने रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी घाबरू नको, तुला घेण्यासाठी भगवान परमात्मा येणार आहे. भगवंताने निरोप दिलेला आहे. मग तर एवढा आनंद झाला महाराज. मग सगळ्या सख्यांना सांगायला लागली, आओ मेरी सखियो मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो, मुझे ऐसी सजा दो, मुझे श्याम सुंदर के दुल्हन बना दो. सर्व सख्यांना सांगितलं. आता आनंदी आनंद आहे, कारण भगवंत येणार हे माहीत झालं. मग सुंदर सजवलं महाराज रुक्मिणी मातेला. सुंदर नवरी बनवलेला आहे आणि कुळाचार पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये सर्वांमध्ये जसा कुळाचार असतो की लग्नाच्या आधी मुलीला देवीच्या दर्शनाला नेऊन ओटी भरवल्या जाते. म्हणून रुक्मिणी मातेचा घरचा कुलाचार पूर्ण करण्यासाठी सर्व सख्यांच्या समवेत रुक्मिणी माता हातामध्ये आरतीचं ताट घेऊन आई भवानीच्या, आई जगदंबेच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी रुक्मिणी माता हातात आरतीचं ताट घेऊन निघालेल्या आहेत. अलौकिक तेज धारण केलेलं आहे रुक्मिणी मातेने, कारण रुक्मिणी माता सामान्य नाही.
रुक्मिणी माता म्हणजे साक्षात वैकुंठाची जी आहे विष्णूची पत्नी ती लक्ष्मी माता. म्हणून या लक्ष्मीने कौंडण्यपुरामध्ये आपण पाहिलं की देवाने अवतार धारण करायला सांगितला होता. तीच लक्ष्मी रुक्मिणी स्वरूपात या ठिकाणी उपवर झालेली आहे आणि हातामध्ये आरतीचं ताट घेऊन आई जगदंबा डोंगरावरती विराजमान आहे. हातामध्ये त्रिशूल आहे. सुंदर तेज आई भवानीचं आहे आणि त्याच ठिकाणी रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन जाण्यासाठी निघालेले आहे. आपल्या संपूर्ण सख्यांच्या समवेत अष्ट सख्यांच्या समवेत रुक्मिणी माता आई जगदंबेच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी पूजेची संपूर्ण तयारी करून रथावर आरूढ होऊन जाण्यासाठी प्रस्थान करीत आहे. सर्वभूतेषु शशिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै
आणि सर्व सख्या समवेत रुक्मिणी माता मंदिरामध्ये आल्या. आई भवानीचं पूजन केलं, गळ्यामध्ये पुष्पमाळ अर्पण केली. रुक्मिणी माता वाट बघत होत्या भगवान परमात्म्याची. भगवान परमात्मा द्वारावर येऊन स्वच्छ झालेलेच होते. जसं भजन मागं नका बघून मी नाही, भजन पूजन सगळं काही
इकडे रुक्मिणीला कळालं की माझ्या बहिणीला नेलं, म्हणून रुक्मी मागे मागे गेला. युद्ध केलं असं वर्णन आहे. भगवंत त्याला मारणार होते, पण रुक्मिणी मातेने सांगितलं कसाही असलं तरी माझा भाऊ आहे, सोडून द्या. आणि मग गेले महाराज तिकडे द्वारकेमध्ये आल्यानंतर सर्व त्या ठिकाणी नातेवाईकांना परिवाराला निमंत्रित केलं. ब्राह्मण बुवा बोलवले. लग्नाची जय्यत तयारी त्या ठिकाणी केलेली आहे आणि असं वर्णन आहे. माधवपूर या ठिकाणी भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा संपन्न झाला. तोच आपल्या या देवमाळी परिसरामध्ये आपल्याला आज करायचा आहे. म्हणून वाजत गाजत भगवान परमात्म्याची वरात लग्न मंडपामध्ये येण्यासाठी निघालेली आहे. अक्षदा सगळ्यांना वाटून द्या. बरं, मला आंधळ नाही दिसलं तुमचं, आंधळ नाही दिसलं मला कोणाचं. डायरेक्ट पॉकेट देणार आहे म्हणतात 10,000 हजाराची. लग्नाची तयारी झाली. अक्षदा सगळ्यांमध्ये, अक्षदा पुष्प जे असेल ते सर्वांमध्ये वाटून द्या. ब्राह्मण बुवा आलेत का? ब्राह्मण बुवा तयार आहे. वराडी सुद्धा नटून थटून सुंदर अशा प्रकारे तयार आहे. पाहुणे मंडळी लग्नाला आलेली आहे. घरी पाठामध्ये गायक मंडळी मागे बसलेली आहे. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं मंगलाष्टक म्हणण्यासाठी. या महाराज या ठिकाणी जे आलेले आहे त्यांनी मंगलाष्टक म्हणण्यासाठी यावं व्यासपीठावरती. लग्नात सगळ्यांना मान मिळाला पाहिजे. वाजत गाजत भगवंत येत आहे. सख्या सुद्धा स्वागतासाठी तयार आहेत. रुक्मिणी मातेच्या सख्या, काही भगवंताच्या सख्या हातामध्ये आरतीचं ताट घेऊन सज्ज आहे. एकदा भगवंतासाठी आणि आईसाहेब रुक्मिणी मातेसाठी जोरदार टाळ्या वाजवा. विराजमान झालेले आहे. अंतरपाठ थोडा वर पकडायचा आहे. नवरदेव नवरी एकमेकाला दिसू नये. वराडी मंडळींना अक्षता मिळाल्या का? झोपल्या का? मिळाल्या का अक्षता? कोणाला मिळाल्या? हातवरती करा. सर्व वराडी मंडळी मिळाले का? तर आता या ठिकाणी भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा थाटामाटात आपल्याला पार पाडायचा आहे. कोणी आंधन आणलं नसेल तर बंदिस्तपणा करू नये. नवरीच्या घरी सत्यनारायणाची पूजा असेल त्या दिवशी घेऊन द्यावं. मंगलाष्टक होईपर्यंत तुमचा गोंधळ कमी असला पाहिजे. मंगलाष्टक झाले की तुम्हालाच गोंधळ करायचा आहे, कारण लग्न म्हणजे गोंधळ. म्हणून आता मंगलाष्टकाला आरंभ होतो आहे. सर्वांनी अक्षता हातात घेऊन तयार राहाव्या. असेल तर आमच्यापर्यंतही येऊ द्या अक्षता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा कुर्यात् सदा
ते कुर्यात् सदा मंगलम् शुभमंगल सावधान सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मावती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याताच या गण्डकी पूर्णात् पूर्ण जले समुद्रसहिता कुर्यात् सदा मङ्गलम् राधा दामोदर कृष्ण जय राजा भीम राजा रुक्मिणी ही कन्या सगुणावरा कवना शिवा देते आता विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसणे लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वाघरा होते मधुपर्क भोजन करा अंतपटाते धरा दुष्टा दुष्ट मधुवरा करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्यात् सदा मंगलम् वधूवरो शुभं मंगल सावधान तदैव लग्नं सुदिनं तदैव तारावरणं चन्द्रग्रहणं तदैव जागरणं तदैव तदैव सावधानं मामहेश्वर चिन्तनं सावधानं लक्ष्मीनारायण चिन्तनं सावधानं संतगजानन महाराज चिन्तनं सावधानं चिन्तनं सावधानं अशा प्रकारे भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा थाटामाटात आनंदात पार पडला. एकमेकाला पुष्पमाळ या ठिकाणी भगवान परमात्मा आणि आईसाहेब रुक्मिणी माता गात आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत आपल्याला करायचं. नवरीचे मामा नवरदेवाचे मामा सगळे या ठिकाणी येऊन सर्वांना लग्न लावायचं आहे. आणि लग्नात जसे तुम्ही सगळे नाचता तसं या ठिकाणी नृत्यही सगळ्यांना करायचं आहे. इकडे वाद्य वाजतील आपल्याला नृत्यही करायचं आहे आणि लग्नही सर्वांना या ठिकाणी लावायचं आहे. तर आपण आपल्या आनंदाला या ठिकाणी सुरुवात करूया. भगवान परमात्मा आणि आईसाहेब रुक्मिणी माता आपापल्या स्थानावर विराजमान होतील.
नृत्य करायचं असेल तर त्याचं सादर होणार आहे. आजचा दिवस आहे, उद्या तुम्हाला कोणीही म्हणणार नाही. तुम्ही स्वतःहून म्हटलं तरी उद्या तुम्हाला नृत्य करता येणार नाही. आजचा दिवस आहे, हवा त्याचा आनंद घेऊन घ्या. कारण आज आपली चार्जिंग 80 पर्यंत पोहोचली पाहिजे. 80-85 झाली तरी चालेल. सगळ्या
ज्यांना कुणाला भगवंताचं माता रुक्मिणीचं लग्न लावायचं असेल लग्न, त्यांनी लग्न लावावं आणि आनंद पण घ्यावा असं सर्वांना विनंती करतो आहे.